टॅनिस क्रिकेट.च्या माध्यमातून आमच्या सर्व ऑनलाईन आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफी पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वाच्या स्पर्धेत अनेक रेकॉर्ड केलेले किंवा पहिल्या पर्वाच्या स्पर्धेची यशस्वी चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झाली. तीच क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी आपल्या प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे दर्जेदार आयोजन आणि नियोजन, तगड्या संघाचा सहभाग आणि आपण पाहिलं तर गेल्या वर्षी रायगडमध्ये अनेक मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळत असले. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगडमध्ये अनेक बलाढ्य संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि त्यांना पण लॉन्च करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. ऑनलाईन आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप विठ्ठल बोलले छोट्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्याप्रमाणे आपण पाहतो यावर्षी सुद्धा 24 आणि 25 एप्रिल रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गावोगाव तसेच दोन गाव अशा पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाणार आहे आणि या स्पर्धेत आपण लॉट टाकणार आहोत. पाहूया कोणता संघ कोणाच्या लागेल, कोणता संघ कोणासोबत टक्कर करणार असेल याची उत्तरं आपल्याला काही क्षणातच मिळतील. आणि पहिला जो लॉट असणार आहे तो गावोगाव असणार आहे. ज्या दोन संघांची पहिली चिठ्ठी येईल त्यांचा पहिला सामना असणार आहे. तसेच एक संघ आहे अब्दुल महाड ते दूर राहणार आहेत, त्यामुळे त्यांनी तिसरी किंवा चौथा सामना मागितलाय. त्यामुळे त्यांची जी मॅच आहे ती पहिली मॅच झाली तर ते आपण तिसरी किंवा चौथी करू. तर आणि त्यात एक सूचना आहे सर्वांना, लॉट पडल्यानंतर जर संघ बघून कोणता संघ मॅचला आला नाही तर त्या संघाला पूर्णतः जिराडचं जे APL ग्राउंड आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी बंदी घालण्यात येईल. त्यामुळे कोणीही जर संघ कॅन्सल करण्याचा विचार केला लॉट पडल्यानंतर तर त्याच्यावरती बंदी असणार आहे आणि बंद विचार करून आपण संघ जो एरिया आहे ते फिक्स करायची आहे. तर आपण सुरुवात करूया लॉट्सला. गावोगावचा पहिला सामना पाहूया कोणत्या दोन संघांमध्ये खेळेल. कनकेश्वर चॅलेंजर ट्रॉफी छोट्या वाटपात केले त्या स्पर्धेचा पहिला सामना त्या दोन संघांची पहिली चिठ्ठी येईल त्यांचा पहिला सामना असणार आहे. गावोगाव फॉर्मॅटमध्ये पहिला सामना जो असणार आहे शुक्रवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. पहिला सामना आपण पाहतोय असणार आहे फायटर्स 5 साखर आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे दत्त चॅलेंजर रोहा. म्हणजे उद्घाटन असणार आहे दत्त चॅलेंजर रोहा तेजस नरे यांचा संघ. तर फायटर्स 5 साखर हा पंकज नागवायचा संघ. या दोन संघांचा पहिला सामना लागेल. एका बाजूला असेल अलिबाग संघ तर दुसऱ्या बाजूला असणार आहे रोहा तालुक्याचा संघ. त्यानंतर पहिल्या दिवसाचा दुसरा सामना गावोगाव फॉर्मॅटमध्ये हा सामना अब्दुल महाड तिसरा गेम. हे दोन संघ असतील अब्दुल महाड आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आलाय माऊ 11 एकविरा. फक्त हा सामना तिसरा वेळ जसं मी सांगितलं होतं की संघ दूर होणार आहे त्यामुळे हा सामना तिसरा वेळ नोंद घ्या. पहिल्या दिवसाचा तिसरा सामना अब्दुल महाड आणि माऊ 11 एकविरा या दोन संघांमध्ये असणार आहे. दुसरा सामना पहिल्या दिवसाचा AC 11 सासोली जय मल्हार नवगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे. हा दुसरा सामना होईल. तिसरा सामना ऑलरेडी आपण टाकलेला आहे त्यामुळे आणि आता दोन संघ उरलेले त्यांच्या दरम्यान पहिल्या दिवशीचा अंतिम सामना होईल. ते दोन संघ आहेत समीर माते पुरस्कृत सियाची 11 शेऊल आणि त्यांच्या अगेन्स्ट अलिबाग. पहिल्या दिवशी आपण लॉट जो आहे तो दाखवतोय ज्या पद्धतीने आपण लॉट पाडले त्यानुसार पहिला सामना उद्घाटनीय सामना असणार आहे फायटर 11 साखर आणि त्यांच्या अगेन्स्ट दत्त चॅलेंजर रोहा. दुसरा सामना
AC11 नवगाव पुरस्कृत एस्पिरन्स आसोली पुरस्कृत जर्मन नवगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. तिसरा सामना अफजल महाड आणि त्यांच्या अगेन्स्ट माऊ 11 एकविरा थर्ड. चौथा सामना समीर मात्रे पुरस्कृत श्रेयांश चौल आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे अलिबाग. अशा पद्धतीने पहिल्या दिवशीचं शेड्यूल असणार आहे. आता आपण दुसऱ्या दिवशीच्या शेड्यूलकडे वळतोय, ज्याचा फॉर्मॅट असणार आहे 2 गाव 1 संघ. आता दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाचा 2 गाव 1 फॉर्मॅटचा. छोटम शेठ पुरस्कृत दिलीप पाटील नेहुली अलिबाग झिराड आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे सिद्दीक कोट पुरस्कृत श्री गणेश बोरपाडा. या 2 संघांदरम्यान दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना रंगेल. दुसरा सामना चिंचोली संघ यांनी तिसरा किंवा चौथा सामना मागितला. चिंचोलीची यादी आपण तिसरा सामना करू. NSC खानाव सुरई आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे श्रीनय सौरभ गवानकर पुरस्कृत परी हॉलिडेज आवाज. दुसरा सामना श्रीनय सौरभ गवानकर पुरस्कृत परी हॉलिडेज आवाज आणि त्यांच्या अगेन्स्ट NSC खानाव सुरई. तिसरा सामना आता दुसऱ्या दिवसाचा मानकेश्वर कोळगाव आणि मानकेश्वर कोळगावच्या अगेन्स्ट संघ आहे भोसले वॉरियर्स थेरोडा. भोसले वॉरियर्स थेरोडा आणि मानकेश्वर कोळगाव या 2 संघांदरम्यान तिसरा सामना रंगेल. आणि शेवटचा सामना दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे जय शिरोबा चिंचोली धोकोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे शिवबा हशिवरे राजा शिवछत्रपती किही. अशा पद्धतीने दुसऱ्या शेड्यूल आहे. पहिल्या शेड्यूल ऑलरेडी आपण रेडी केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पाचकांची लढत पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये एकंदरीत सर्व सामने हे 5 षटकांच्या खेळवले आहेत. सर्वांनी 200 आहे आणि सामने ठीक 7:30 वाजता चालू जाणार आहेत. प्रत्येक संघाने टाईममध्ये रेडी करण्याचा फार गरजेचं आहे. टॉस मध्ये इनिंग ब्रेक टॉस करणार आहे आणि टॉस करताना इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन आला नाही तर अपोजिट संघाचा जो कॅप्टन टॉससाठी हजर असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. बघा दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना मी नंतर दाखवतोय. त्यामध्ये पहिला सामना आहे छोटम शेठ पुरस्कृत दिलीप पाटील नेहुली अलिबाग झिराड या 2 संघांदरम्यान आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे श्री गणेश सिद्दीक कोट पुरस्कृत श्री गणेश बोरपाडा. तदनंतर दुसरा संघ असणार आहे NSC खानाव सुरई आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीनय सौरभ गवानकर पुरस्कृत परी हॉलिडेज आवाज. तिसरा सामना मानकेश्वर कोळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे भोसले वॉरियर्स थेरोडा आणि अंतिम सामना जय शिरोबा चिंचोली धोकोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे शिवबा हशिवरे आणि राजा शिवछत्रपती किही. अशा पद्धतीने या 2 दिवसाच्या शेड्यूल या स्पर्धेच्या तब्बल 1.5 लाख रुपये कॅश प्राइज दिलं जाईल आणि उपविजेत्यांना 75,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. 2 दिवसामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एका अत्यंत नामांकित स्पर्धांमध्ये स्पर्धेकडे पाहिलं जातं. संपूर्ण जिल्ह्याला ज्या स्पर्धेची प्रत्यक्ष होती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छोट्या छोट्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. तर आता येणाऱ्या 24-25 आपण पंचायत माध्यमातून या स्पर्धेला बघू आणि ज्या पद्धतीने सामने खेळले जातात त्याच पद्धतीने सामने खेळले जाणार आहेत. 7:30 ला रिपोर्टिंग करायचे दोन्ही संघ पहिले आणि नंतर करतोय आपण 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. अशा पद्धतीने शेड्यूल असणार आहे.